काल तुम्ही म्हणाला होता की सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे, पण अंतिम निर्णय झालेला नाही. आता काही तास शिल्लक उरलेले आहेत. आता तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काही निर्णय झाला आहे का? हे प्रश्न तुम्ही इतर पक्षांना का विचारत नाही? महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या डेप्युटी सीएम आहेत. अजितदादांच्या पत्नी आहेत. अजितदादांचं निधन झालं दुर्दैवी, आणि त्या रिक्त जागेवरती सुनेत्राताई पवार निवडणूक लढत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या आज अर्ज भरत आहेत. भरू द्या ना, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सुनेत्राताई पवारांनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. तिकडे काँग्रेसनं उमेदवार उभा केल्याची आमची माहिती आहे. सुनेत्राताई पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली, ती चर्चा अर्थात आम्हाला पाठिंबा द्या यासाठीच असणार ना, की मला पाठिंबा द्या. अशाच प्रकारचा दूरध्वनी त्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांनाही केला. छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते अशा प्रकारच्या पाठिंब्यासाठी शरद पवारांनाही भेटले. त्याच्यामुळे हा निर्णय काय एकटा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे का? नाही, याच्यामध्ये खूप प्लेयर्स आहेत. बारामती हा पवारांचाच गड आहे. तिथे काय निकाल लागणार सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये, निवडणुकांमध्ये काही जे विषय असतात ते सामोपचाराने घ्यायचे असतात. आज त्या फक्त अर्ज भरणार आहेत. निवडणुकीला वेळ आहे, थांबा तोपर्यंत. पाठिंबा कोणाला देणार? तुमचा पाठिंबा कोणाला आहे? फडणवीसांनी पाठिंबा मागितलेला आहे सर्व पक्षांना, तुम्हाला आहे. तर तुम्ही सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार की काँग्रेसच्या फडणवीस नाही कशा करता? म्हणजे तुम्हाला हवाय म्हणून पाठिंबा द्यायचा का? उद्धव ठाकरेंशी सुनेत्रा वहिनीशी चर्चा झालेली आहे. आता देवेंद्रजी पाठिंबा मागतायत, त्यांनी नेत्यांशी चर्चा करावी सर्व. दिलाय ना. काँग्रेस सोबत जाणार की मग? अहो, आता अर्ज भरणार ना आज, मग अर्ज मागे घ्यायची वेळ येते, अर्जाची छाननी होते. मग निवडणुकीचा नारळ फुटतो प्रचाराचा, मग पुढे 10 दिवस प्रचार होणार. त्या काळामध्ये पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होतो. तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे का? नाही. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे का? नाही. पण नक्कीच महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसची एक भूमिका आहे सातत्याने की ते शक्यतो बिनविरोध निवडणुका जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला ते विरोध करतात. आणि असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेकदा केलेला आहे. नांदेडला खासदार काँग्रेसचे वसंतराव चव्हाण वारले ताबडतोब हार्ट अटॅकनं. ते आले निवडून आणि ते लगेच त्यांचं निधन झालं. तेव्हा आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. पण तरीही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं तिकडे उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते प्रचाराला आले. पंढरपूरला भालके नानांचं निधन झालं, आमदार निधन झालं ना पोटनिवडणुकीमध्ये. आम्ही सगळ्यांनी विनंती केली सगळ्या पक्षाने की बिनविरोध होऊन जाऊ द्या. त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, तिथेही भालके नानांच्या पत्नीच उभ्या होत्या ना. मला वाटतं काय झालं, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले. पण जेव्हा त्यांची